हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मॉर्निंगचे सकाळचे 6 वाजलेत. ॲक्च्युली निघायचं होतं 5ला. सगळं आवरायला आणि निघता निघता खूप उशीर झाला. आम्ही कुठे चाललो आहोत आणि आम्ही काय काय मस्ती मजा करणार आहोत ते माझ्यासोबत तुम्ही एन्जॉय करा आणि लोकेशन बघायला विसरू नका. चला, सगळेजण खाली गेलेत. फायनली सगळं मी वाइंड अप करायचा प्रयत्न केलाय. द बाथरूमचा डोअर बंद करते. सगळे लाईट्स ऑफ. सगळं काही थोडंफार मेसी आहे ते पण करते आणि फायनली आम्ही निघालो आहोत बाय होम. डोर बंद करते. चलो चलो. माझ्या हातात सामान बघायचं. इशूचे एक्स्ट्रा पेअर्स सगळे घेतले. सगळे खाली गेले. मी एकटीच वर आहे आणि मी पण चालली आहे. इशूचे एक्स्ट्रा पेअर घेतले शूजचे, कारण बीचवर आम्ही जाणार आहोत. बीचचं लोकेशन आहे तर ती खूप जास्त कपडे घाण करू शकते आणि तिचे क्रॉक्स आहेत जे पाण्यामध्ये गेले तरी खराब होणार नाही म्हणून. चला, फायनली सगळे बसले आहेत गाडीमध्ये. फायनली सगळे सेट झाले. आम्ही सगळे 6 वाजता पुण्यातून निघालो आणि आमचं फायनल डेस्टिनेशन आहे कोकण. कोकणामध्ये एक्झॅक्टली आम्ही कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणारच आहे. ट्रिपला सुरुवात केली आणि आम्हाला तामिनी घाट क्रॉस करायचं होतं म्हणून मी कॅमेरा बंद केला होता, कारण मला मोशन सिकनेस होत नाही. तामिनी घाट क्रॉस केल्यानंतर आम्ही जिथे नाश्त्याच्या स्पॉटवर थांबलो तिथेच मी डायरेक्टली कॅमेरा ऑन केला. सो पुढच्या डिटेल्स बघतो. हॉटेल मैत्री. आम्ही अगोदर पण इकडे आलो होतो तर आम्ही एका काकूंकडे नाश्त्यासाठी थांबलो होतो. मी आत्ता पण त्या काकूंना सर्च करतोय. हां, इथे आम्ही थांबलो होतो हॉटेल लक्ष्मणमध्ये. अगोदर इथे खूप छोटं होतं स्टॉल टाईप. आता काकूंनी बिल्ड केलंय. मस्त इडली आली आहे, पोहे भजे नाश्ता होतोय सगळ्यांचा. इडली घेतली आम्ही. इडली मग छान नरम नरम आहे आणि आता चटणी बघते कशी आहे. फायनली आमचा नाश्ता झाला आणि आम्ही निघालोय आता डायरेक्ट आमचा फायनल स्टॉप. हा, ते काश्मीरी सोफ होती ना तिथं. ट्रॅव्हलिंग मध्ये खूप मळमळ होतीये. सोफ मॅन्डेटरी आहे. मला काय माहिती एवढं आधी होऊन गाडी केली काही नाही, पण गाडी जवळ थांबत त्याला. आम्ही आमच्या डिझायर लोकेशनला पोहोचलो आहोत. इथे समुद्र आहे इकडे समोर आणि इकडे आमचं स्टे आहे. सगळेजण आता जस्ट उतरू लागलेत. हे इथे आम्ही पोहोचलो. कुठे? कोकणात. आल्या आल्या जेवणाचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही चाललोय मच्छी मार्केटला. गरम गरम मस्त सुरमई तयार होऊन आली आहे. सुरमई फ्राय. ओ माय गॉड, हे हेवी आहे फार. मस्त. इकडे दादानी मीठ दिले, याच्यामध्ये चमचा पण दिलाय वाढायला. वा वा, छान छान. याच्यामध्ये कांदा, लिंबू आणि दादांचं रेस्टॉरंट जरा बंद होतं खानावळ. याच्यात रस्सा. 3 लोकांसाठी रस्सा संध्याकाळपर्यंत पुरतंय. पापलेट नाही, भात. सॉरी, भात. पापलेट फ्राय याला म्हणतात सुख. कोकणात आले आणि मासे नाही खाल्ले. 2 टेबल. आम्ही तिथे मस्त बसणार आहोत, मस्त खाणार आहोत आणि कसं वाटलं तेही तुम्हाला सांगणार आहे मी. मस्त फ्रेश फिश फिश खूप फ्रेश आणि खूप छान मिळते. आपण आपल्या डोळ्यासमोर. हाय इशू. हाय, से हाय. फिश एकदम डॅटी दे.
अशीच मस्ती मज्जा करायला माझ्या चॅनलला फॉलो करा. छान वातावरण झालंय. पाणी बघा एकदा, समुद्राचं पाणी खूप दूरपर्यंत गेले. इथे कठडा आहे यासाठी, याच्यावर चढून इथे चढते आणि पाणी दिसतंय का तुम्हाला? इथे पाणी मग अशी पाणी ह्या लेवलला होतं, या लेवलला. आता पाणी या लेवलला गेले आणि मी तुम्हाला संध्याकाळी पाणी दाखवेल. इतका जास्त डिफरन्स असतो सकाळच्या आणि ह्या 4 वाजताच्या पाण्याच्या लेवलमध्ये. असं वाटतं कोणतरी बकेट पाणी उचलंय, इतकं जास्त पाणी संध्याकाळच्या वेळेला इथे येतं. तर संध्याकाळी दाखवतेच मी तुम्हाला. आणि इकडे वातावरण बघा अगोदर कसं आहे. बघा मस्त नारळाची झाडं. यशू तिथे खेळतीये झोका. इकडे तिचा मामा, इकडे तिचे डॅडा. ओके. आणि आता पुन्हा ह्या अशी झाडी. वाव. तिथं आमची गाडी आहे, तिथे कॉटेज आहे आणि हा व्ह्यू ते कॉटेजच्या एक्झॅक्टली समोर हा बीच आहे. आणि इथे असे सिटिंगला आहे. इथे एक छोटं रेस्टॉरंट बार आहे. इथे जे राहायला आलो आम्ही त्यांच्याकडे, ते ओनरची प्लेस आहे. तुम्हाला या प्लेसचे जर इन्फॉर्मेशन हवी आहे, मी तुम्हाला कॉटेज थोडे जवळ दाखवते. ओके. हाय. इकडे खूप मोठा स्पेस आहे बसण्यासाठी. इथे त्यांनी सेटिंग वगैरे दिली. आणि हा कॉटेज, इथे कॉटेज आम्ही घेतला आणि तो एक कॉटेज आम्ही घेतला. ॲक्च्युली ह्यांचे 2च कॉटेज अवेलेबल आहेत म्हणून आम्हाला 2च मिळाले. आणि कॉटेज खूप सुंदर आहे. मी तुम्हाला त्या कॉटेजमध्ये आम्ही आल्याला खूप पसारा केला म्हणून त्याला लॉक आहे. मी तुम्हाला ते कॉटेज थोड्यानं उघडून दाखवते. ह्या कॉटेजच्या एक्झॅक्टली इथं बसलं समोर की हा दिसतो बीच. मज्जाणू लाईफ. इकडे माझी इथे येण्याची 3री वेळ आहे, कारण मला हा प्लेस खरंच खूप आवडला होता. म्हणजे पीस म्हणतात ना, तो पीस इथे मिळतो. एका इव्हेंटसाठी आलो आहोत. तो इव्हेंट मी तुम्हाला उद्या दाखवणारच आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्यांना शेअर करा. वेअर युअर गॉगल. गॉगल घाला. येस, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. से हाय. हॅलो. आम्ही इकडे बीचवर चाललोय आता. आम्ही आता बीचवर जायला निघालोय. सगळ्यांचं आवरलंय. सगळे इकडे आपले आपले फोटोज काढतायत. अशी ब्लॅक का दिसतीये. ब्लॅकच आहे मला. कुठे वाईट दिसणार आहे तेव्हा. आणि केस खूप जास्त फ्रीझी आहेत. लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. तर आम्ही जातोय पुढे. पुढे कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, सगळं दाखवते तुम्हाला. आम्ही बीचवर पोहोचलो आणि हॉर्सला बघून आणि तिला हॉर्सवर बसण्याची अगोदर ती भीत होती. ॲक्च्युली हॉर्सवर बसताना माझा जीव भीत आला होता. पण जेव्हा आम्ही हॉर्सवर बसलो आणि हॉर्स चालू लागला, थोडा आम्हाला कॉन्फिडन्स वाढत गेली. फायनली आम्ही ती राईड खूप एन्जॉय केली. तिथे खूप साऱ्या स्पोर्ट बाईक होत्या आणि आईच्या लाईफमध्ये कधीच आम्ही स्पोर्ट्स बाईकवर बसून कधीच नाही राईड. ही सगळे लोक, आम्ही सगळेजण ह्या बाईकवर राईडला चाललोय. पूजा आणि आई बाईक राईड करत येत आहेत. मस्त. ॲक्च्युली आमची बाईक राईड करून झाली होती पण आमचा व्हिडिओ आला नाही म्हणून पूजा परत जाते व्हिडिओसाठी. खूप महत्त्वाच्या आहे या मेमरीज. खूप मेमरीज कॅप्चर करता नाही आला लाईफमध्ये म्हणून आता आम्ही कॅप्चरिंगचं काम करतोय. या मेमरी आम्हाला पप्पांसोबत पण जगायच्या होत्या पण ते अनफॉर्च्युनेटली खूप लवकर गेले. बाय आई. आईनं फर्स्ट टाइम पंजाबी ड्रेस घातला आणि हा इकडे सन. कोकण किनारपट्टी. आम्ही मुरुड बीचवर आहोत. पद्मदुर्ग फोर्ट आणि जंजिरा इकडे पाठीमागे आहे. जंजिरा फोर्ट. आम्हाला आज जायचं होतं पण आज पाणी खूप लांब गेलं. इथे पाण्याची पातळी आहे सो आम्ही थोडं लवकर यायला पाहिजे होतं. आम्ही ते मिस केलं पण उद्या आम्ही सकाळी लवकर येणार आहे आणि तिकडे जाणार आहोत. सगळ्यांनी खूप छान फोटोज व्हिडिओज काढले. मी ते इंस्टाग्रामवर पोस्ट करणार आहे. आईला खूप वेळ बसून झालंय म्हणून आई तिथे रेस्ट करते. आईला खूप चालणे शक्य होत नाही म्हणून आम्ही आईला रेस्टिंगला बसवलंय. इकडे आम्ही सनसेट बघतोय आणि खूप सुंदर सनसेट. इशू इकडे आपल्यामध्येच मस्त आहे. मामीचा गॉगल घालून फ्लॉन्ट करते. इशू सनला हाय कर. सनला हाय कर पटकन.
सन. छान सनसेट बघितला आणि आम्ही आमच्या कॉटेजला रिटर्न आलो. रिटर्न येताना मस्त आधी मी केला होता ना. आणि घरून आमच्यासोबत गॅस त्याच्यामुळे आम्ही चहा मोस्टली तर प्रेफर करतो की आम्ही स्वतःच बनवून प्यावं, कारण बाहेरचा चहा शक्यतो आम्हाला कोणालाच आवडत नाही. मी जेव्हाही ट्रिपला जाते तेव्हा माझ्यासोबत हा गॅस स्टोव असतो आणि स्पेशली आता इश्यू आहे म्हणून तर मी आवर्जून ठेवला होता आणि खूप सारे सामानही घरून घेऊन आले. आणि दुपारी आम्ही खूप हेवी जेवण केलं होतं म्हणून हेवी खाण्याची इच्छा नव्हती. आम्ही मस्त मसाले भात केला, मसाले भात खाल्ला. नेक्स्ट डे मॉर्निंग इशूचा बर्थडे आहे. रात्रीच आम्ही खूप सारे बलून पण ब्लो केले आणि इशूच्या बर्थडेचं डेकोरेशनही करायचं होतं, कारण तिला मॉर्निंग सरप्राईज द्यायचं होतं. त्यामुळे खूप सारे बलून्स मी ब्लो केले होते. मी इंस्टाग्रामवर याची छान रील टाकलेली आहे, तुम्ही ती तिकडे जाऊन बघू शकता. आणि तुम्ही इंस्टाग्रामवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूबवर येऊन तुम्हाला माझी ट्रिप कशी वाटली ते नक्की मेन्शन करा. याच्या खूप सारे पार्ट्स यायचे बाकी आहेत. नेक्स्ट डे पण आम्ही काय केलं काय नाही तिथे व्हिडिओ सगळं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत. आमच्यासाठी तितकंच माझ्या व्हिडिओला लाईक सेव्ह आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझा कमेंटमध्ये सांगा. 20 रुपयाची तुपाची पुडी आणून घ्यायची. तेव्हा मग तूप किती कमी करते. पूजा विशाला मन 20 रुपयाची तुपाची घे. पाण्यात ठेवावं लागेल थोडा वेळ. वरती येते. कर बंद.